कमी चेंडूंमध्ये जास्त धाबा. आणि मला वाटते ती जी एक व्हिडिओज होती ना ती जास्त व्हायरल झाली होती व्हिडिओ राकेश प्रभूची. आणि खुद्द त्याला ते आठवले असेल यावेळेला जशी आम्ही चर्चा केली. राकेश प्रभू तयार, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल स्विंग अँड मिस. गुड लेंथ क्षेत्रामधील हा चेंडू होता. थोडासा ऑफ कटर आत वळणारा चेंडू आणि बीट झाला बॅटर. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना वसई कोळीवाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 4. धमाका दहशत गोलंदाजाने दाखवले. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीम मधून खेळत असताना आयकॉन प्लेयर यंदाचा हंगाम मार्च महिन्यामध्ये शिवनेरी चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन बुद्रुकच्या मैदानात सुद्धा 2 षटकं त्याने फेकले गेले होते आणि अर्नाळ टीमला मात्र नाकी नऊ आणलं गेलं होतं. तोच हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर चर्चित असणारा जो गोलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी कशी असावी हे राकेश प्रभू यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. सध्या संकेतजी पाटील यावेळेला आपण पाहतायत राकेश प्रभू यांना पाण्याची व्यवस्था करतायत. एक माणुसकीचं नातं जपत असताना संकेत पाटील ॲज अ कॉमेंटेटर. तुम्ही एक शब्द नेहमीच म्हणत असतात डाऊन टू अर्थ. असाच हा खेळाडू आहे. कारण बघा ना कोणताही खेळाडू त्याच्या जवळ जरी गेला ना मग तो हा भेदभाव कधीच करत नाही की हा माझ्यापेक्षा कमी खेळतोय खराब खेळतोय. उलट त्या खेळाडूला गायडन्स मार्गदर्शन करण्याचं काम आतापर्यंत चांगला बॉल होता परंतु शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मंगेश वैतीच्या माध्यमातून वाईट नो बॉल. या वेळेला नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यामुळेच आता फ्री हिट त्याचा फायदा उचलण्याची तयारी आहे. दोन्ही बॅटर चर्चा करतायत या खेळपट्टीवर. फ्री हिट आहे. मुक्त संचार करायची वेळ आली आहे. धावसंख्या धावफळकर 12. कबीर सिंग ISPL मध्ये यंदा सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्याचा. ठाणे येथे मागच्याच महिन्यामध्ये चांगलं काम फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये एका स्पर्धेमध्ये त्याच्याद्वारे झालं होतं आणि इथे सुद्धा चांगलं काम करेल काय. फ्री हिट. ओहो खोळवर टपाचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू जातो शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रात. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 13. 13 for 2. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर जो हिरेनने बॉल मात्र स्टॉप केला होता अप्रतिम. अन्यथा थोडीशी चुकी जर केली असती तर डेफिनेटली धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला असता. नो बॉलवर तिथून मोमेंट शिफ्ट होऊ शकली असती. म्हणजेच ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली हिरेनची सुद्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेली नाहीये आणि त्यामुळे दुसरी धाव सुद्धा मिळेल की काय. यस गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण हे खेळाडू मात्र वाळूवर धावणारे आहेत आणि त्यामुळे मात्र घाम घालताना सातत्याने पाहायला मिळतात. आणि सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या वसई कोळीवाडा टीम जाऊन पोहोचते 15 लॉस ऑफ 2 विकेट. 15 वर 2. 2 गडी बाद 15 धाबा. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 असं नाव देण्यात आलंय आणि आठवण झाली एका वेळेला त्यांच्यावर आधारित आलेल्या चित्रपटाची. बाळकडू 23 जानेवारी 2015चा तो दिवस होता. अतुल काळे
यांनी दिग्दर्शित केलेला आणि सपना पाटकर यांनी निर्मित केलेला तो चित्रपट होता आणि त्या चित्रपटामधून एवढंच सांगायचं होतं शिवसैनिकांना की बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय केलंय. चर्चा करणार आहे मी. सध्या चेंडू पडतोय तिथे. लोअर फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात 17 धाबा. 17 for 2. आत्तापर्यंत कबीर सिंगने 12 धावा खर्च केले गेलेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या टॅलेंटच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना सुद्धा थैथय नाचवलंय. चांगला बॉल होता. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहील. स्लिप पॉइंटला कोणती धाव येणार नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 17 वर 2 वसई कोळीवाडा टीम सध्या स्ट्रगल करत असताना या षटकामध्ये धावा आल्या. परंतु मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा राकेश प्रभूच्या गोलंदाजीवर आल्या होत्या. इथे 2 षटकांचा खेळ झाला. 17 धावा. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर डेफिनेटली 32 ते 33 धावांपर्यंत आपण पाहिली तर मजल मारू शकेल. आपण पाहता श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026. अतिशय प्रेक्षक वर्ग अजून सुद्धा निवांत मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मोहनदादा पाटील यांची देण या स्पर्धेच्या माध्यमातून द ग्रेट मराठा परिवारातील प्रत्येक सदस्याने घेतलेले रात्रंदिवस कष्ट आणि ते आज फळास येताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण संदीप गावण सर, आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते परंतु नियोजन करणं फार कठीण असतं आणि ते सुद्धा या ठिकाणी केलं गेलंय. त्यामुळे ऑल इज वेल, बेस्ट अँड बेटर, वेल अँड गुड टुर्नामेंट पाहायला मिळतंय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मानाचा सलाम या स्पर्धेला. खरोखरच आणि पहिल्या दिवशी चर्चा झाली होती की ठाकरे हे नाव हे नंतर आलंय. कारण त्यापूर्वी नाव काय होतं तर ते नाव होतं खऱ्या अर्थाने धोपडकर. आणि म्हणूनच केशव सीताराम ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने जे लिखाण केलं होतं आणि ते इम्प्रेस झाले होते इंग्रजी पत्रकार विल्यम मेकपीस ठाकरे यांच्या लिखाणाने. आणि त्यांचं ते आडनाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाला लागलं गेलं. वळूया आपण मॅचकडे. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 17 लागली आहे. गोलंदाज तयार. कोळवाट्यामध्ये चेंडूला खळून काढलं होतं. स्ट्रेट टू द बॉलर. ओव्हर्स द बॉलर सेड. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 18 for 2. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिसिल 7 बॉलमध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून आले. जॅक्सन 3 बॉलमध्ये 1 रन. वसई कोळीवाडा टीम 18 वर जाऊन पोहोचले गेले. अजून सुद्धा 11 बॉल आहेत. माइंडसेट वेगळं असेल की मोठे फटके यावेत. साहिल पाटील चांगला बॉल फिरवलाय समोरून. यावेळेला फिरवत असताना फिंगरचा चांगला वापर करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना लेग कटरचा खूप चांगला प्रभावित मारा केलाय. आतापर्यंत खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या खेळपट्टीचा अनेक वेळा त्याला अनुभव आलाय. मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तो चांगला परफॉर्मन्स देताना दिसला आणि आता सुद्धा चांगला परफॉर्मन्स देतोय. अभ्यास केलाय या खेळपट्टीचा. खळवटामध्ये चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला वळवलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पुढे आलाय. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटरला मिळत आहेत. सुरक्षित 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्यात 2 गडी बाद 20. 2 गडी बाद 20 धावा सुरू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करताना वसई कोळीवाडा टीमच्या आता थोडस आणखीन बदल करावे लागतील फलंदाजीमध्ये. आणि हे बदल, हेच ते बदल होते काय. चेंडू हवेत होता. जेल ड्रॉप. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने सोडलाय जेल. बॅटरला मिळतील ह्या चेंडूवर 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना दिसली. धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 22. 22 वर 2. या वेळेला आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो आत्मविश्वास आता क्रिसिलचा वाढेल यात ती मात्र शंका नाहीये.
जॅक्सन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे कॅच खूप इम्पॉर्टंट होती, झेल सुटला आणि इथे कदाचित स्वप्न सुटलं की काय. 22ला 2, 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार, साहिल पाटील. चांगला फटका आहे, सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डर पुढे सरसावेल, लॉंगॉनचा 1 रन मिळेल. क्रिसिल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. जॅक्सन अर्धा पल्ला पार केला होता, परंतु गुड कॉलिंग, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर आपण पाहिलं तर धावा थांबवलेत. म्हणजेच जो आलेख होता तो अप अँड डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा, तुमच्या निर्णयाशी मी सहमत आहे. आता या षटकातील पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल, वाईड लाईनच्या ही बाहेर आहे, त्यामुळेच पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळाली, धावसंख्या झाली आता 24. 8 पेक्षाही थोडीशी जास्त सरासरी आता पाहायला मिळतोय वसई कोळीवाडा या टीमची. शेवटचा बॉल आहे साहिल पाटीलचा, धावा दिलेल्या नाहीयेत. एक वाईड व्यतिरिक्त जर आपण पाहिलं सिंगल डबलला फक्त महत्व दिलंय फलंदाजांनी. अप्रतिम चांगला बॉल होता. जॅक्सनला हा बॉल कळलाच नाही, क्रॉस बॅटचा वापर केला होता, गुडघा टिकवला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपर राकेश प्रभू पोलार्डच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. 3 षटकांचा खेळ झाला. 8च्या सरासरीने 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत आणि मध्यरात्रीची वेळ सध्या संदीपजी गावणसर पाहायला मिळते आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 षटक 24 धावा, जर इथून 35 प्लस जर धावा येत आहेत तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. याचं कारण असं की समोरच्या टीम मध्ये सुद्धा चांगले गोलंदाज, म्हणजेच त्यांची संघ बांधणी चांगली आहे. कुठल्या वेळेला कुठला गोलंदाज वापरावा हे त्यांनी निश्चित केलंय. 24 वर 2, 3 षटकांची समाप्ती. आता शेवटच्या षटकामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की 35च्या आसपास तरी धावपळ जायला पाहिजे, म्हणजेच 11 ते 12 धावा यायला पाहिजे. पाहूया काय घडतंय आणि अशा वेळेस आता शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी बघूया कोणाकडे दिली जाते निश्चित स्वरूपात. आणि त्याचं कारण काय, संदीप गावणसर जर आपण पाहिलं तर ड्यूप फॅक्टर ज्या वेळेला आपण येतं त्यावेळेला आउटफील्ड थोडीशी स्लो होते, बॉल जास्तीत जास्त ट्रॅव्हल होत नाहीत आणि अशा वेळेला फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी जातात, त्यावेळेला हवेचा झोत तर पूर्णपणे थांबलेला असतो आणि अशा वेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि धावा कमी येण्याचे चान्सेस निर्माण होतात. त्या ड्यूप फॅक्टरमुळे दवबिंदू मैदानात आल्यानंतर ह्याच गोष्टी खूप क्लायमॅटिक कंडिशननुसार मात्र त्यात जपाव्या लागतात. 24 धावा झाले, 2 गडी बाद. गोडदेव टीम करता अपॉर्च्युनिटी असेल. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक जरी साधली तरी NM चॅम्पियन निशांत म्हात्रे साहेबांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. गोलंदाज तयार, अमय. ओहो, ऑफ ड्राइव, चंडू हवेत आहे. जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा, याद रखना कोई ना कोई पर काटने जरूर आएगा. आणि ह्याच बरोबर इथे सफलता मिळाली या गोलंदाजाला. विकेट डाऊन. वाह, क्या बात आहे. या वेळेला आपण पाहिलं तर बरोबर एलिव्हेशन मिळालेलं नव्हतं. बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता आणि त्यामुळे बॉल बराच वेळ निघून गेला आणि जजमेंट करण्यासाठी तेवढा वेळ होता. अमेयला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. अनुभव कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाही आहे, पोटेन्शियल भरपूर आहे या खेळाडूंकडे आणि त्यामुळे आजकालचं क्रिकेट आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. त्यामध्ये टॅलेंटच्या ज्या भरणा होत असताना खेळाडूंचं पाहायला मिळतं, त्यामुळे एक आज वेगळ्या लेवलला क्रिकेट जात असताना पाहायला मिळतं. हे टॅलेंटचंच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर माहेरघर आहे एक टेनिस बॉल क्रिकेट. खरं तर इथे बुद्धिमत्तेचा वापर सुद्धा व्हायला पाहिजे. प्रमोदजी म्हणतात ना की जे पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जे डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात. आता ध्येय गाठायचं आहे या मॅचला जिंकण्याचं. ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये 1 बाउन्स, चेंडू जातो सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलाय आलाय चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. लेग कटर बॉल होता, अगोदर ओळखलं होतं, पिक केलं या बॉलला आणि 4 धावामध्ये टिक करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी द ग्रेट मराठा चौकार. सुपर बॅटिंग. 28ला 3 अजय आल्या आल्या या वेळेला खूप चांगलं फटक्याला एक्झिक्यूट केलं. कोणताही दबाव घेतला नाही. दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो हे मात्र यावेळेला अजयच्या बॅटमधून हा कॉन्फिडन्स लेवलचा जो फटका पाहायला मिळाला. हा,
अगदी बरोबर आणि त्यामुळेच तो फायदा झाला कारण आता धाबा येणं गरजेचं होतं. जसं तुम्ही म्हटलं की 11 ते 12 धाबा या षटकात आल्या तर मग टार्गेट सेट करण्याकरता चांगलं होऊ शकतं. पुन्हा चेंडू हवेमध्ये उडवलाय. हवेत चेंडू आहे शतरक्षकाच्या हातामध्ये. हा झेल विसावलाय. परत तो हा बॅटर. विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. 4 गडी बाद 28. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता की ड्यू फॅक्टर आल्यानंतर काही फलंदाज जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त ग्राउंड स्ट्रोक खेळत नाहीत, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि तेच झालं. सुंदर कॅच कॅरी करत असताना आपण पाहतायत विकेट मिळाली. अमय सेकंड विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. काही कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. अप्रतिम लाजवाब. कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे हे आमचे लाडके कॅमेरामॅन प्रत्येक स्टँड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतायत. चारही कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. 28ला 4 वसई कोळीवाडा टीम. 3 बॉलचा खेळ झालाय. प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव टीमने कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी जेव्हा घेतली जाते ना संदीप गावण सर, त्यावेळेला विजय हा निश्चित होत असतो. जसं जर एखादा सिनेमा जर तुम्हाला हिट करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळे अभिनय दिले जातात आणि त्यावेळेला त्या अभिनय चांगले केल्यानंतर मात्र सुपरहिट पिक्चर होतो यात मात्र शंका नाहीये. खरोखरच एक चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी देत आहे. तसं इथे सुद्धा व्हायला पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस चांगला खेळ करता ना तेव्हा तुमच्या नावाची चर्चा होत असते आणि सातत्य जेव्हा राखतायत, प्रत्येक मॅचमध्ये चांगलं काम करतायत तेव्हा मग प्रसिद्ध मिळतोय. ओहो, इथे पुढे येऊन खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. धाव सुद्धा मिळाली नाही. हा डॉट बॉल. मंगेश वैती या खेळाडूला आपण बघताय, तो सुद्धा यष्टनच्या पाठीमागे चांगलं काम करतोय. यावेळेला डॉट बॉल. एकच चौकार आलाय. 4 चेंडूंमध्ये 4 धाबा. 28ला 4. ऑस्डन मानकर बर्थडे बॉय सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं सेलिब्रेशन केलं गेलं ऑस्डन मानकरचं आणि शरीफ खत्री त्यांच्याच गावातील एक चांगला बेस्ट फिल्डर म्हणून जो ओळखला जातो त्याने सुद्धा शुभेच्छा दिल्यात आणि ऑल द बेस्ट केले ते वसई कोळीवाडा या टीमला. पुन्हा एकदा बॉल होता यार, चांगला बॉल होता. पायावरचा बॉल अगदी नेत्रदीपक बॉल हाताळला गेला होता परंतु लेग बाईचा इशारा येईल ललित भोईर बंड्या सरांकडून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेले. काय गोलंदाजी केले अभयने, जबरदस्त गोलंदाजी करत दुसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात. थोडीशी लाईन अँड लेंथ भरकटलेली दिसते परंतु यावेळेला परफेक्शन आणि भरोशाचा पॅकेज म्हणजेच जो गोलंदाज पाहायला मिळतो अभय. मॅग्निफिसंट बॉलिंग. अभय आता शेवटचा चेंडू टाकतोय. अशा पल्लवीत झाल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. वेल बॉल थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर काढलं होतं चेंडूला आणि मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी बॅटरने इथे पूर्ण केलेत 2 धाबा. पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते. 31 धाबा. 32 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलं. 32 इज द टार्गेट. आता काय म्हणाल? चांगलं टार्गेट यावेळेला जरूर आहे. नाण्याची एक बाजू पडताळले परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहणार आहे. काही होऊ शकतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण या आणि तिथे अक्षयजी साटम टॉस करण्यासाठी रेडी राहतील. अन्यथा निशांतजी पाटील यांना विनंती करेन. कामेजी पाटील सध्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या निशांतजी पाटील त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये असतील, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. अक्षित 11 टेंभवली आणि रुईस 11 बंदर पाखाडी या 2 संघामध्ये खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा सामना आपण खेळवतोय. रुईस 11 बंदर पाखाडी संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. अक्षित 11 टेंभवली या संघाचा कॅप्टन आलेला आहे.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. टेंभोली संघाचा कॅप्टन आलेला आहे. रुन्स 11 बंदर पाखाडी संघाचा कॅप्टन आपण यायचा. श्रीमान बालासाहेब ठाकरे चषक 2026 मधील दुसरा सेमीफायनलचा सामना दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अक्षित 11 टेंभोली आणि त्यांच्या विरोधामध्ये रुन्स 11 बंदर पाखाडी या दोन संघामध्ये सामना खेळवला जाणार आहे. आणि टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये कुमारी निधी मोहन पाटील तिच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं टॉस करतोय. चला बंदर पाखाडी संघाचा कॅप्टन आपण यायचंय लवकर टॉस करण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. कुमारी निधी मोहन पाटील हिच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला द ग्रेट मराठा आणि एका बाजूला जर पाहिलं तर अग्रिसेना असे कॉइन आहे. आपण निधीच्या शुभ हस्ते टॉस करतोय. अग्रिसेनाचा कॉल दिलाय बंदर पाखाडी संघाच्या कॅप्टनने आणि आलेला आहे द ग्रेट मराठा आणि ते टॉस जिंकलेला आहे अक्षित 11 टेंभोलीने. निधीला विनंती करते पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. खऱ्या अर्थानं यश सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. भरपूर इम्पॉर्टंट सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर रुन्स 11 जर पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर बंदर पाखाडी संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात तुम्ही अनेकदा खेळलात. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॉल फर्स्ट. गोलंदाजी करणार आहात खऱ्या अर्थानं ॲज अ आयकॉन म्हणून. तुमच्या संघामध्ये जर पाहिलं तर विघ्नेशनं खूप चांगली कामगिरी केली आहे. अभिषेकने देखील चांगली कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थानं प्रतीक पाटील मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर तुमच्या संघामध्ये दाखल झाला. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स झाला एकंदरीत संघाविषयी काय म्हणशील? खूप चांगला खेळतो संघ आणि या मॅचमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकू. खऱ्या अर्थानं सेमीफायनलचा सामना भरपूर इम्पॉर्टंट सामना आहे. बंदर पाखाडी या संघ आहे आणि या संघाच्या विरोधात तुम्ही या अगोदर सामने खेळलात. खऱ्या अर्थानं त्या संघामध्ये असे कोणते गोलंदाज असतील, कोणते बॅटर असतील त्यांच्या विरोधात तुमची रणनीती असेल? त्यांची टीम सुद्धा चांगली आहे आणि त्यांच्या टीमला 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी प्रणय कोहली आहे आणि त्याच्यासोबत देखील आपण छोटंसं संवाद साधतोय. प्रणय, इथे बॅटिंग करायचे 4 षटकांचा सामना. काय टार्गेट डोक्यामध्ये असेल तिथून तुम्ही हा सामना जिंकू शकता? सर टार्गेट तर सेट नाही केला. जे पण करू ते टीमसाठी करू आणि जेवढे होतील तेवढे टीमला चांगलेच आहे. कारण का बॉलर माझ्याकडे तर आहेतच, तर माझ्या बॉलरांना कमीत कमी प्रत्येकी 10 रनचे तरी एवढे रन तरी करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा होता प्रणय कोहली. आणि खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्या अक्षित 11 टेंभोली संघाच्या कॅप्टन यशने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि रुन्स 11 बंदर पाखाडी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं हा सामना संपल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या सेमीफायनलचा सामना देखील खेळवणार आहोत. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक असतील. धन्यवाद. चला फिल्डिंग सेट केलेली आहे. सामन्याकडे वळणार आहोत. विजयासाठी 32 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. आयवन एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनुभवाने समृद्ध असलेला असा गोलंदाज सध्या मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि कबीर सिंगला आपण पाहतायत. एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. दोन्हीही मात्र चांगले फलंदाज आहेत. एका साईडला अनुभव तर एका साईडला क्षमता असलेला खेळाडू, टॅलेंट असलेला खेळाडू. तर आयवन बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई सध्या आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. बॉलची चाचपणी केली जाते. एक्सपिरियन्स खेळाडू आहे मंगेश वैती. माहुल या गावामध्ये यंदाच्या वर्षात सांताक्रूज प्रीमियर लीगचं अप्रतिम आयोजन केलं गेलं होतं आणि माहुल गावामध्ये गेल्यानंतर ते माणुसकीचं माहेरघर खऱ्या अर्थानं त्या गावाला सुद्धा ओळखलं जातं. खूप चांगले कोळी बांधव अमित वैती जे पाहायला मिळाले यंदाच्या हंगामामध्ये. कल्पेश माहुलकर यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेला खरोखरच गोड स्वभावाचे जे धनी सुद्धा आहेत ॲज अ प्लेअर म्हणून. ऑन साईडला पहिल्याच बॉलवर ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने प्रशांत गरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिले तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ऋतिक पाटील सध्या पुढे सरसावले गेले होते. 1 रन मेल ऑफ द मार्क. काय म्हणतील 32 धावा आहेत आणि एक चांगली फाईट पाहायला मिळेल. डावपेच तर
डावपेच तर दोन्ही टीमच्या संघाने आखलेले आहे. खरं तर इथे डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, म्हणजेच ही रणनीती सध्या प्रत्युत्तर देणाऱ्या टीमने आखलेली आहे. दुसऱ्या बाजूला या बॅटरला कसं बाद करता येईल ही रणनीती आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने आखायला पाहिजे. आयव्हन अनुभवी खेळाडू आहे. ओ थोडासा आत वळणारा चेंडू होता, बघितला टप्पा बघितला आणि ऑफ स्टमर थोडासा क्रॉस होऊन ऑन साईडला हलकासा कट केला. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्येत होते बदल, धाबा झाले तर 2. एक चांगल्या फलंदाजीची निशाणी हीच असते की पहिल्या बॉलला रीड करणं, त्याचा अभ्यास करणं, आणि तेच केलं कबीर सिंगने. कारण आयव्हनच्या विरोधात भरपूर वेळा मात्र खेळले असतील, परंतु अशा प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागतं महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. यावेळेला ऑन साईडला काय बॅटचा फ्लो होता. व्हॉट अ शॉट, क्लासी शॉट, आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा मंगेश वैतीच्या बॅटमधून माहुलचा ब्रँडेड षटकार. सुंदर सुंदर. पुन्हा एकदा ऑफ स्टमवर तो आला, टप्पा बघितला आणि ऑन साईडला खेचून काढला हा षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार येतोय. धाबा झाल्यात 8. टार्गेट आहे 32चं, धावसंख्या 8. सर्व काही ठीकठाक. स्विच हिट, बॅकवर्ड पॉइंट, गलीच्या रिझन मध्ये चेंडू वळतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. मंगेश वैती बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी करतोय. कारण म्हणतात ना, या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी, सर्वात मोठं हत्यार धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा विश्वास, आणि सर्वात चांगलं गुणकारी औषध म्हणजेच हसू. आश्चर्य म्हणजे हे सर्व जगामध्ये मोफत मिळतं. 10-0. 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्टार्ट तर चांगली झाली. किंवा वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. सध्या नंदकुमार भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सोबतच भाईदास पाटील, हेमंत वर्तक सरांना आपण बघतोय. मॅच कडे आपण वळतोय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आहे 10 धावा. पुन्हा स्विच हिट करण्याचा इरादा बॅटरचा. बॅकवर्ड पॉइंट, गली क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. 1 धाव पळून पूर्ण केली. षटक समाप्त होते पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 32 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव टीमची धावसंख्या बिनबाद 11. 11 विदाउट लॉस. 11वर एकही गडी बाद नाही. 11-0. सध्या पारितोषिक या ठिकाणी लागले गेले. जी एमाची बाईक आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावर डायरेक्ट जर बॅटरच्या बॅटमधून बॉल निघाला आणि डायरेक्ट यामा ह्या गाडीवर आदळला तर हेमंतजी वर्तक साहेब आणि नंदूजी भोईर साहेब यांच्याकडून 2000 रुपये, आणि जे टॉवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावर डायरेक्ट बॉल आदळला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एक आगळं वेगळं प्राईज नेहमीच आपल्याला जुचंद्र गावामध्ये पाहायला मिळतं, आणि नेहमीच प्रेक्षक वर्ग येतात ना, त्यावेळेला संदीपजी गावंड सर सांगत असतील नया हे वह, आणि या सगळ्या गोष्टी. कारण तुम्हाला पारितोषिक पहिल्या दिवसापासून 500 रुपयापासून सुरुवात झालेली ती 2500 रुपयापर्यंत पाहायला मिळतं. सगळ्या गोष्टींचं मात्र यावेळेला आपण पाहतायत तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. कारण फायदा हा शब्द या स्पर्धेच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला 11-0. आता 18 बॉल आहेत, आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 रन हे सामन्याचं समीकरण. संदीप गावंड सर, सध्या आपण पाहिलं तर जमेची बाजू काय आहे, दोन्ही फलंदाज सेफ आहेत आणि खेळपट्टीवर टिकून राहिलेत, त्यामुळे थोडीशी डोकेदुखी ठरलेत गोलंदाजांसमोर. यस, अगदी बरोबर चर्चा या ठिकाणी करतायत. डोकेदुखीच ठरले ते दोन्ही बॅटर. सध्या दोन्ही बॅटर सेट झालेत आणि त्रस्तपणा फिल्डिंग करणाऱ्या टीमला जाणवतोय. काहीतरी मार्ग ह्याच्यामधून त्यांना काढावा लागेल. दुसरा षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार ऋतिक पाटील. ओहो, फुलफिश बॉल होता, यॉर्कर बनू शकला असता. 1 धाव मिळाली. एकाच धाब्यावर संतुष्ट होतात बॅटर. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय आणि धाबा लागल्या जात आहेत.
सध्याच्या घडीला 12 धाबा, 12 विदाउट लॉस. अप्रतिम चांगला यॉर्कर पाहायला मिळाला आणि काय मनगडाचा वापर केला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. आणि मोहम्मद अझरुद्दीन अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर होते आणि त्याच पद्धतीने तो मनगडाचा वापर करत असताना लेग प्लॅन ज्या पद्धतीने आपण खेळतो त्या पद्धतीने या बॉलला फक्त दिशा दिली गेली होती. अतिशय मंगेश वैती यासाठीच तो ओळखला जातो. इंटेलिजंट क्रिकेट, कोणत्या बॉलवर कसं खेळायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज करायचं आहे, कोणत्या बॉलवर कसं पनिशमेंट करायचं आहे, चौकार षटकार कधी मारायचे आहेत, सिच्युएशननुसार खेळण्याची कला असलेला हा मंगेश वैती आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. 12-0 एक बॉलच्या समाप्तीनंतर ऋतिक पाटील. यंदाचा हंगाम पाहता ऋतिक पाटीलसाठी खूप सुंदर गेलाय. हलक्याच्या हाताने चेंडूला येऊन दिलं. कबीर सिंगला माहिती आहे एका साईडला मंगेश वैतीची बॅट चार्ज झाले तर आपण फक्त शांत राहायचं आहे आणि सिंगल काढून फक्त आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे मंगेश वैतीच्या. ऋतिक पाटील सध्या ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव ग्रामीण धमाका बिग बॅच ज्याने मात्र गाजवली आणि अक्षरशः फॅमिलीचे त्यांच्या आगमन झाल्यानंतर त्याच्या डोळ्यात जे आनंदाश्रू जे पाहायला मिळाले ते खरोखरच एक प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते मात्र यंदाच्या वर्षात स्वप्न त्याचं साकार झालं. यस, बरीच खेळाडू प्रेक्षक राजे सुद्धा स्वप्न बघत असतात आणि योग्य उल्लेख आपण या ठिकाणी करत आहेत. नुकताच एका खेळाडूचा NM चॅम्पियन या ठिकाणी पारितोषिक लावलं जातोय. निशांत मात्र यांच्याकडून पारितोषिक लागलं होतं. लगातार 4 षटकारांकरता 3 षटकारांकरता 4,000 रुपये, 3 षटकारांकरता 4,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं NM चॅम्पियनचे आदरणीय निशांत मात्रे यांच्याकडून. सध्या आत वळणारा चेंडू होता, बॅटरला बीट केलं. धावसंख्या धावफलकावर 13 विदाउट लॉस. 13वर एकही गडी बाद नाही. अजूनही मजबूती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचीच. चांगला बॉल ह्या वेळेला व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना प्रशांत गरजच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला सध्या प्रशिक्षण घेत असताना सातत्याने पाहायला मिळतो. बरोबर व्हाईट यॉर्कर कसा हाताळावा, अनबिलिव्हेबल, सुपर्ब अँड मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मंगेश वैती सारख्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही जकडवून ठेवता त्यावेळेला डेफिनेटली तुमच्या होप्स वाढतात आणि तेच यावेळेला स्पष्टपणे दिसतं. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगताय सेल्फ कॉन्फिडन्स. पुढचा बॉल ईशान टेकन. बघा बदल केलेत आता, व्हेरिएशन गरज होती आणि ते अगदी योग्य पद्धतीने बदल दिसलेत. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर बॅटचा हलकासा स्पर्श घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि मंगेश वैती या बॅटरला बाद केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 13 चांगला बॉल होता. लेग कटर बॉल पाहायला मिळाला आणि व्हेरिएशन जे आपल्याला पाहायला मिळतं ते अप्रतिम पाहायला मिळतं. आणि 9 बॉल 11, 122.22चा स्ट्राईक रेट, 1 षटकार आणि प्रशांत गरजच्या हातामध्ये या वेळेला बॉल विसावला गेला होता. काय बॉल डिलिव्हर केला होता. या अगोदर जर आपण पाहिला तर पहिला बॉल ऑफ कटर होता, त्यानंतर बाहेर निघणारा आपण पाहू शकलात. हा बॉल जर आपण पाहिला तर ऑस्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकलिपचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला, परंतु बॅटची एज अँड टेकन सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हे गेम प्लॅनिंग असतात. संदीप गावंड सर मंगेश वैतीच्या अगेन्स्ट ट्रॅप रचला होता. जो तिसरा बॉल होता ना, तो तिसरा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर काढला. ऑफ कटर बॉल पाहायला मिळाला, तो बॉल डॉट झाला. त्यानंतर आपण पाहिला व्हाईट यॉर्कर, जो चौथा बॉल पाहायला मिळाला, अतिशय चांगला होता. आणि त्यानंतरचा बॉल थोडासा चेंडूला बाउन्स मिळाला आणि ते विकेट मिळाली. म्हणजेच ट्रॅप बरोबर यांचं यावेळेला सफल ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. 13-1. ऋतिक पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम ऑफ साईडला खूप सुंदर ड्राईव्ह, फक्त चेंडूला येऊन दिला आणि दिशा दिली गेली. लेदर बॉल क्रिकेटचा हाच तुम्हाला फायदा मिळत असतो की कोणत्या बॉलवर कसं खेळायचं आहे ते प्रशिक्षण दिलं जातं, गायडन्स दिलं जातं. आणि त्याच पद्धतीने प्रतीक मात्रेने आल्या फक्त दबावाला हटवलं. येथे जंटल पुश करत असताना 1 रन मिळेल. 14वर 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर नीड 18 रन्स फ्रॉम 12 बॉल. विजयासाठी 12 बॉल 18 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव या टीमला. आणि मला तरी असं वाटतं की या वेळेला 12 मध्ये 18 धावा बनणं कठीण आहे. जसं तुम्ही थोडंसं ड्यू फॅक्टर सुद्धा आहे जो उल्लेख केला आपण. त्यामुळेच बॅटवर
चेंडू व्यवस्थित येईल की नाही हे सांगता येणार नाही. आणि आता फिल्डिंग करणारी टीम सुद्धा याबद्दल चर्चा करते. 2 षटकांमध्ये 18 धाबा आहेत, म्हणजेच त्या रोखल्या जाऊ शकतात. हीच चर्चा असावी तिथे मैदानात. 12 मध्ये जिंकण्याकरता 18ची गरज आहे. वेळ जास्त खर्च करू नका, वेळेनुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. वेळ असेल तर आपण सर्व काही करू शकतो. म्हणूनच प्रत्येक टीम या ठिकाणी सपोर्ट्स करतोय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये कंपॅरिझन आपण बघितलं तर आफ्टर 2 ओव्हर्स प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव टीमची धावसंख्या 14 वर 1 आणि वसई कोळीवाडा टीमची धावसंख्या 17 वर 2. आता 12 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जर हॅट्रिक जर साध्य केली तर 3599 विकेट हॅट्रिकसाठी जयेंद्र किनी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागले गेले. सध्या भूमित भोईरे मात्र ही माहिती देत असताना ही ऊर्जा दिली जाते. 14ला 1 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव टीम सध्या स्ट्रगल करते, परंतु या स्ट्रगलमधून लवकरात लवकर त्यांना बाहेर यायचं असेल तर एक रणनीतीने खेळावं लागेल. तो सेल्फ कॉन्फिडन्स कबीर सिंगच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहिलंय, परंतु आता सिच्युएशन वेगळी आहे. 12 बॉल 18. व्हॉट अ मॅच. या बॉलला लिफ्ट केलं होतं, मात्र पंचांना पाहिलं आणि आशाभूत नजरेने पाहिल्यानंतर प्रतीक मात्रे डोक्याला हात लावताना पाहायला मिळत आहेत. याचं एकमेव कारण पाहायला मिळतं की मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आला, प्ले करण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि बॉलला सोडून दिलं आणि त्याचं बेनिफिट मिळालं असेल तर ते गोलंदाजाला मिळालं. 11 बॉल 18 रन. म्हणूनच मी आधी म्हटलं की 12 मध्ये 18 कठीण आहेत आणि सुरुवात तर चांगल्या चेंडूने केले गोलंदाजाने. हा चेंडू डॉट टाकलाय आलेला गोलंदाज मिल्टन. आता ऑफ स्टंपवर अगोदरच क्रॉस झालेत बॅटर प्रतीक. ओहो, ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफचे. ऑस्टन आणि दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर जाताना दिसल्यात. विकेट डाऊन, धावबाद. चांगला फटका खेळला होता यावेळेला आपण पाहिलं प्रतीक मात्रेने. त्यामुळेच संदीप गावंड सर मी उल्लेख केला होता की क्लायमॅटिक कंडिशन ड्यू फॅक्टर ज्या वेळेला असतो ना, बॉल स्लो होतो, आउटफील्ड थोडीशी स्लो होते. हा जर विचार केला तर संध्याकाळचे 7-8 वाजले असते किंवा 9-10 वाजले असते तर इथून बॉल ट्रॅव्हल खूप मोठ्या प्रमाणात गेला असता. 1 बाउन्सने 1 टप्पा घेत जर आपण पाहिलं तर गेला असता, परंतु इथे बॉल स्लो झाला त्याचंच कारण पाहायला मिळतं. म्हणूनच मी उल्लेख केला होता की 30-35 प्लस जर धावा असतील तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज साहिल पाटील आलाय, म्हणजेच एक चांगली कॅप्टनशिप त्याने आतापर्यंत तर स्वीकारले, परंतु अजून एक फार मोठी जबाबदारी आता पार्टनरशिपची असेल. भागीदारी पाहिजेत. कबीर सिंग आणि साहिल पाटील हे 2 बॅटर आता खेळपट्टीवर आपल्याला दिसून येतील. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 17 धाबांची गरज आहे. मॅच बनवलाय या ठिकाणी, मॅच बनवावंच लागेल. आणि म्हणूनच कधी कधी काय होतं की आपण ठरवतो की हे लक्ष आपल्याला इतक्या चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे, ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडा संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. इथे सुद्धा तुम्हाला थोडासा त्रास होईल, मेहनत केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतायत. 10 मध्ये 17. हो, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये, मेहनत करावीच लागते, घाम गाळावाच लागतो. क्रिकेटच्या मैदानात 10 बॉल 17 रन, 32 रनचं एक माफक लक्ष म्हणता येणार नाहीये क्लायमॅटिक कंडिशननुसार. नंदू भोईर सध्या मात्र यावेळेला मॅचचा आनंद घेत आहेत. गंधर्व पाटील हे म्हणजे वर्तक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर भाईदाजी पाटील साहेब जे मंडप डेकोरेटर्स जे सजावट केलेली आहे. भाईदाजी पाटील साहेब आपलं खरोखरच आपल्याला सुद्धा मानाचा सलाम असेल. 10 बॉल 17 रन. ॲब्सोल्युटली सुपर मॅच, पैसा वसूल मॅच. मिल्टनचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता, बॅटची एज घेत बॉल तिथे निघून चाललाय. प्रशांत घरत डबल माइंड मध्ये होते. मिल्टनने पुन्हा एकदा चुकी केली, परंतु इथे साहिल पाटील सांगतायत की मागे बॉलवर चुकी झालेली होती, परंतु आता या वेळेला चुकी करायची नाहीये आणि त्यामुळे खूप चांगला निर्णय घेतला. आता 9 बॉल आणि 16 रन. एक एक बॉल एक एक रन आता हृदयाची धडधड वाढवणारा हा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेट म्हटलं ना संदीप गावंड सर तर ड्रामा, थ्रिलर अँड उत्सुकता या गोष्टी मात्र सातत्याने पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलपर्यंतची जी उत्सुकता असते ना
ते आहे क्रिकेट. धकधक धकधक वाढलंय कारण ते जाणवलं नुकताच या चेंडूवर दुसरी धाव घेण्याकरता बॅटर गेलाय असं वाटलं त्या फिल्डरला आणि तो सुद्धा तिथे चुकला गेला. म्हणजे दबाव दोन्हीकडे सारखाच दिसतोय. 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धावा पाहिजेत. पहिला सेमीफायनलचा मॅच आणि सामना कोण जिंकेल, फायनल मध्ये कोण प्रवेश करेल. गोलंदाज तयार. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. ऑन साईडला काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. याच बरोबर 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही बॅटरने चांगल्या पद्धतीने धावा पूर्ण केल्यात, वेग धारण केलेत. मॅच जिंकण्याकरता त्यांची ही खटपट. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 14 पाहिजेत. सध्या 18 वर 2. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मेहनत घेताय, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, माणूस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात दाखवाव्या लागतात. 100% द्यावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. की तुम्ही ब्रँडेड शूज घातले, ब्रँडेड कपडे घातले, ब्रँडेड कॅप घातली, ब्रँडेड गॉगल घातले म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला मात्र प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा मात्र जर्सी तुम्ही परिधान करताना, ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी लढणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. मिल्टन शांत माइंडने यावेळेला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहतो हायगाई करत नाहीये कोणत्याही प्रकारचं. यावेळेला आपण पाहिलं तर मिल्टन खूप चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेटने आले व्हाईट यॉर्कर. वाह, सुपर, अप्रतिम. 18 धावा, 2 गडी बाद, 7 बॉल आणि 14 रन. मॅच होती कुठे, आली कुठे. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. 12 मध्ये 18 पाहिजे होत्या, आता 7 मध्ये 14 पाहिजेत. सर्व काही व्यवस्थित घडलंय फिल्डिंग करणाऱ्या वसई कोळीवाडा टीमच्या बाजूने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ ड्राईव्ह बघू शकतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आलाय. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवू शकेल काय. दोन्ही बॅटर दुसरी धाव पळून पूर्ण करतायत. धाव संख्येत होते बदल. धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 20. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 12. 6-12. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. कोळीवाडा टीमला चेअरअप करण्यासाठी त्यांचा संपूर्ण गाव या वेळेला पाहायला मिळतोय. तो टाळ्यांचा गजर यायला हवा. 6 बॉल आणि 12 रन. का अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला असं वाटलं होतं की सुरुवात चांगली झाल्यानंतर धावा येतील, परंतु आता सध्या टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. 6 बॉल 12. चला वेळेकडे लक्ष द्या प्लीज. प्रतीक मात्र येत आहेत काहीतरी कानमंत्र देत असताना. हे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026. चला वेळ दौडू नका प्लीज. वसई कोळीवाडा टीम चला घाई करा जरा प्लीज. बी फास्ट. चॅम्पियन निशांत मात्रे आणि सूरज लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार जर ठोकले तर 2000 रुपये. 6 मध्ये पाहिजेत 12. वसई कोळीवाडा टीमने चांगली वापसी केलंय आणि चांगली त्यांची जी फिल्डिंग झाली खूप चांगलं आखणी आहे. मॅनेजमेंट चांगली असली ना आपल्या प्लेइंग 11ची तर सर्व काही चांगलं होत असतं. आणि मी म्हटलं होतं की 12 मध्ये 18 धावा डिपेंड होतील असं मला वाटतं आणि इथे ते सत्यात उतरेल. 6 मध्ये 12 पाहिजेत. एका साईडला आपण पाहिलं तर साहिल पाटील मॅच फिनिशर आहे. कबीर सिंग सारखा खेळाडू सध्या शांत राहिलाय, स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव टीम स्ट्रगल करते. चला घाई करा, बी फास्ट. 6 बॉल 12 रन. ऑस्डन मानकर बड्डे बॉय च्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. बऱ्याच ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना अनेक खेळपट्ट्यांवर, मग ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, परंतु ऑस्डन मानकरचा बोलबाला सातत्याने पाहायला मिळतो. आता महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याला या वेळेला आपल्या बड्डेच्या निमित्ताने आपल्या संघाला गिफ्ट देईल का हे सुद्धा मात्र पाहण्यासारखं असेल. बघूया. त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 मध्ये 12 धावांची गरज आहे. लढावं लागेल बॅटरला. जसा लढा या इनिंग मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमने दिलाय. 6 मध्ये 12 पाहिजेत. अशक्य असं काही नाही. जास्त वेळ या ठिकाणी खर्च होतोय.
3 वाजवून या ठिकाणी गेलेत. त्यामुळेच मी विनंती करतोय की प्रत्येक टीमने चांगला सपोर्ट करा. ओहो, ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. थ्रो येण्याआधी 2 धावा पळून पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत 22 वर 2. 5 चेंडूंमध्ये पाहिजे 10. 5 मध्ये 10. 5 बॉल आणि 10 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर जाऊन पोहोचले गेले. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव वसई कोळीवाडा या दोन टीमच्या दरम्यान बिग फाईट, बिग बॅटल. स्कोर कमी होता परंतु यावेळेला क्लायमॅटिक कंडिशन नुसार मात्र आपण पाहिलं तर या धावा खूप मोठ्या आहेत, यात मात्र शंका नाहीये. 5 बॉल आणि 10 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑस्लन मानकर यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आलाय. आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. छोटा पॅक बडा धमाका. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. कबीर सिंग इज अ सुपरस्टार. वाह, काय फटका खेळलाय. 6 धावा. प्रत्येकाच्या मनामध्ये तीच भीती होती. कबीर सिंग जर स्ट्राईक इन कडे येतोय तर त्याच्या बॅट मधून धमाका होऊ शकतोय. कारण यंदाच्या हंगामामध्ये त्याला ठाणे, कासार, वडवली येथील मैदानावर मी अशीच चांगली खेळी करताना बघितलंय आणि इथे तो उपयोगी आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत आताच्या घडीला त्या 28. 4 मध्ये 4. पुन्हा आता पलटवार. 4 मध्ये 4 पाहिजेत. वसई कोळीवाडा टीम आता संकटात. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. साहिल पाटील ने जर मॅच जिंकून दिला तर NM चॅम्पियन निशांत म्हात्रे आणि सूरज यांच्याकडून 2000 रुपये मिळतील. 4 मध्ये 4 ची आवश्यकता. बघूया बॅटरच्या मनामध्ये काय चाललंय. गोलंदाजाला आत्मविश्वास परत आणावा लागेल. मॅच जिंकू शकतात. दोन्ही संघाला समान संधी आहे. 4 मध्ये 4. पुन्हा थोडस कॉन्सन्ट्रेट करतायत. मेहनत केलं बॅटरने आणि त्यामुळेच इथे आपण फलंदाज पुन्हा तयार खेळण्याकरता तयार होताना दिसतोय. खेळण्यासाठी तो तयार आहे. ओहो, गुड बॉल, गुड बॉल. वार पलटवार, वार पलटवार होतीलच. सुंदर बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकताय डिलिव्हर केला होता. काय पिचिंग ह्या वेळेला पाहायला मिळते. जसा बॉल निघाला यावेळेला ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. एक्झॅक्टली फलंदाजाला यावेळेला रीड केलं गेलं होतं. त्याचा पुरेपूर अभ्यास केला की मागील बॉलमध्ये ज्या पद्धतीने ओरपिच बॉल आला आणि त्या बॉलला त्याने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता आणि त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. 3 बॉल 4. चांगला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन कबीर सिंगच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 रनची आवश्यकता असेल. पुन्हा आता धकधक धकधक वाढली ते वसई कोळीवाडा टीमच्या खेम्यामध्ये, डगआउट्स मध्ये आणि त्यांचे जे पाठीराखे आलेत ते सुद्धा म्हणत असतील की मॅच देवा आम्हाला जिंकू दे. 2 मध्ये 2 आणि प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव टीमने खूप चांगलं काम केलं. त्यांच्या खेमामध्ये सुद्धा भरपूर सध्या आवाज येतो. मॅच आम्हाला सुद्धा जिंकायची आहे. मॅच कुणीही जिंको, या ठिकाणी विजय या स्पर्धेचा होणार आहे, क्रिकेटचा होणार आहे. अशी ही चांगली रजनी क्रिकेटची स्पर्धा. 2 मध्ये 2 कोण करेल विजयाची नोंद. 2 मध्ये 2 गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ऑफ ड्राईव्ह चेंडू हवेत आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मिळवल्यात 2 धावा. याच बरोबर सिंग इज किंग कबीर सिंग मॅचला जिंकून देतोय. कॉंग्रॅच्युलेशन
खूप चांगला खेळ या मैदानावर पाहायला मिळालाय. प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव टीमचा हा संघ पोहोचलाय थेट थेट फायनल मध्ये. दिमागदार प्रवेश केलाय फायनल मध्ये. ग्रेट फिनिश. अगोदर घेतलेला होता वेळ आणि त्यानंतर नॅचरल दाखवला खेळ. कबीर सिंगने 8 बॉलमध्ये 15 रनचे एक जबरदस्ती संयमी आणि आक्रमकतेची खेळी पाहायला मिळाली. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं आणि संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे हे कबीर सिंगने यावेळेला दाखवून दिलं गेलं. ग्रेट बॅटिंग. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव ऑन बाय 8 विकेट्स. वसई कोळीवाडा टीम आपण सुद्धा चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं सुद्धा मन भरून कौतुक करावं असं वाटेल मोहनदादा पाटील यांच्या वतीने.